न्यूज फॉरवर्ड मध्ये आपले बातमी अनुदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना. 2 ट्रॅव्हल्स गच्च भरून मावळे विजयाचे ओंकार देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. शिक्षक समन्वय संघाचा विजय असो, हक्काचा वेतनाचा कागद घेऊनच माघार. मुंबई न्याय हक्कासाठी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्राच्या मावळ्यांनी अशा घोषणेत मुंबईचे प्रस्थान केले आहे. कारण कालचा प्रवास बघितला, ती थांबलेच तेवढं लाडक्या बहिणींना का वरचे ठेवत लाडक्याला काही कळणार नाही. दादाने तेवढे कोंबडा मारला की आपला प्रवास सुखद झालेला आहे. आणि तो बघतो त्यांना समजून सांगू शकतो फक्त कोण? आझाद मैदानच. आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही. म्हणून अंजलीताई आणि बुलढाणाकर, बीड, दत्त चव्हाण यांचं मी कौतुक करतो. अनेक बांधव जे आले त्यांचं कौतुक करतो. पण तुम्ही ट्रॅव्हल्सने आलात. ट्रॅव्हल्सने येणं अंगावर किती काटा आणणार असतं हे मी डोळ्याने अनुभवलंय. अगदी 4 बोटाच्या अंतराने ते कट मारत असतात. आयुष्य ही तारेवरची कसरत आहे. आपल्या शिक्षक समन्वय संघ आझाद मैदानात यापूर्वी करत होता, करतो आणि करत आहे. कारण त्यांची किंवा आम्हाला येते त्यांच्या खात्यात पगार त्यांचं शिक्षण चांगलं होणार आहे, त्यांचं भविष्य चांगलं होणार आहे. हे सगळ्या गोष्टी शिक्षक समन्वय संघ डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत काम करत आहोत. तुम्ही आला सगळं करायचं. या सगळ्यांचं ट्रॅव्हल्स मंडळ आहे त्यांचं खरंच टाळ्या वाजून कौतुक करा. पण कौतुक करत असताना काही तुम्हाला एक सांगतो, यानंतर ट्रॅव्हल्सने येऊ नका. ट्रॅव्हल्सने आलेला माणूस तुम्ही फक्त 3 दिवस थांबून घरी जा. हे पुन्हा आम्हाला तिकडे थोबाड करून बसला आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्या निर्णय होईल, डोक्यातून काढून टाका. परवा होईल, डोक्यातून काढून टाका. संख्या जमेल त्या दिवशी निघून होणार. आणि जर नाही जमली तर राष्ट्रपती लोकांनी बसणार, राष्ट्रपती राजू नंतर आचारसंहिता. हे मी सांगतो तुम्हाला आतल्या गोष्टी जे काय असेल. मग आपल्याला काहीही हाताला लागणार नाही. सगळं रेडी आहे. परंतु देण्याची आणि जाणत फक्त माननीय मुख्यमंत्री आणि आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री या दोघांचे. यापूर्वी आपल्याला मोठा आशीर्वाद दिला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आणि एक तिघा मिळून एकत्र येऊन काम करताय सध्या. एखाद्या व्यक्तीचा अर्थ असेल तर तो मंत्रिमंडळाचा पदी कसा दूर करायचा हे ठरलेलं आहे. म्हणून आपले मंत्र आणखी घरी असतील त्यांना सांगा, परिस्थिती तेवढी आपल्या बाजूने आणखी आलेली नाहीये. ती सही झाली म्हणजे आपण ठरवायचा आपला विषय झाला. मागच्या वेळेसही माननीय केसरकर साहेबांनी 1160 कोटी रुपयाची फाईल तयार केली. पूर्ण निगेटिव्ह त्याच्यामध्ये होती. शेवटी रागाने आपले शिक्षकाला न्याय द्यायचा ही भूमिका घेऊन माननीय केसरकर साहेबांनी फाईल हट्टाने स्वतः मंत्रिमंडळाच्या समोर मांडली आणि भांडून आपल्याला घेऊन घेतला. आता 30 तासात माननीय केसरकर साहेब करत आहे आणि केसरकर साहेबांना ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून आपल्याला यायचं हे लक्षात घरी बसलेल्या बांधवांनी घेतलं पाहिजे. कोणी कुठं आंदोलन करतं याच्यापेक्षा प्रश्न कुठं मांडला जातो, प्रश्न कसा सोडवायचा याचं व्यवस्थित सर्व करण्याचं काम माझ्या शिक्षक समन्वय संघाची टीम करते. पाठपुरावा करणारी, विश्लेषण करणारी, कागदाला नेमकं काय शासन निर्णयामध्ये काय अपेक्षित आहे याची टीम. प्रसंगी आपण शिक्षण जरी तरी सुद्धा स्वतःहून आम्ही जाऊन त्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या विषयाने गोष्टीमध्ये बदल झाला. कारण येणारा टप्पा स्वतः आपल्याला लक्षात घ्या. कारण यावेळेस तपासताना आपण त्याला काय संचलन करतो. आता ते डोक्यातून 2 आठवड्यात कायमचे अनेक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते सुखद असेल तर ताकद तुम्हाला आता वापरावी लागणार आहे. कारण मुळापासून तपासणी असं भूत पुढे डोक्यात टाकण्याचं काम काही ठिकाणी होत आहे. आपल्याच बांधव वेगळ्या दिशेने पुढे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आपल्या म्हणजे सभागृहात. कारण आपला एकदा प्रश्न मिटला की झेंडा कोणी हातात घेणार आहे. हा प्रश्नच मिटला की झेंडा मग आपण काय घेणार. आता मध्ये छेडी घेऊ शकतो का? आपल्याला राष्ट्राचं नवं भविष्य निर्माण करायचं, राष्ट्रासाठी नवी पिढी निर्माण करायची. हे
आपल्याला काम करायचं आहे आणि ते प्रांजळपणे काम करायचं. म्हणूनच शिक्षण मंत्र्यांनी ठरवलंय की या बांधवांना मला काहीही करून त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांच्या भविष्य मुलांच्या शाळेचा त्यांच्या राष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा हा 7वा क्रमांक तो पहिल्या क्रमांकाला आणण्यासाठी या बांधवांना मला पगार देणं गरजेचं आहे. राज्यातली पहिली माझी सुंदर शाळा मुख्यमंत्री शाळा कुठली असेल तर ही अंशतः अनुदानित शाळा मित्रांनो. पहिली शाळा कुठली असेल त्याच्यामध्ये तर अंशतः अनुदानित शाळा आहे. कमी गुणवत्ता वाढीसाठी ही 66,638 बांधवांना आता टप्पावर होणार आहे. शाळा किती आहे? 338 आहे. सगळं व्यवस्थित तिथल्या दिवस सगळ्या पाठपुरावा करणाऱ्या टीमने सगळं केलं. फक्त आता निर्णयाची अपेक्षा आहे. मला असं वाटत असेल हे निर्णय होईल तुम्ही काढा. कारण मान्य आपले शिक्षण मंत्री महोदयांना आपण तोपर्यंत त्या ताकदीने तो विषय मंत्रिमंडळाची तुम्ही का मला सांगितलं गेलं 18 तारखेला विषय होणार आहे. जसे भेटत तसे आपण आलो. आम्ही तर पेपरवर झोपून आलो मला उद्या होणारच आहे. तसं आम्ही होतोच. खरं तर राहुल कांबळे सरांचे मी जाहीर आभार मानतो की अगदी खरंच एवढ्या ताकदीनं मैदानात उभं राहणं खरंच सोपं नाही. आज 34वा दिवस आहे. आझाद मैदानाचा उच्चांतर या आंदोलनामध्ये 68 दिवसांचा आहे आणि प्रत्येक वेळी त्यात पडल्याशिवाय शिक्षक समन्वय संघ उठला नाही. मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर आझाद मैदानातून आंदोलन संपणार नाही. कारण शासन निर्णय कागद घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडायचं ही शिक्षक समन्वय संघाची 2001 पर्यंत 5.5 वर्ष ठेवत आम्ही आझाद मैदानामध्ये उतरलो. 12 जुलैला घोषणा झाली. आज किती तारीख आहे? 18 सप्टेंबर आहे. निर्णय कॅबिनेटला झाला. त्याच्यामुळे कोण काय टाकतं याच्यापेक्षा आपण आझाद मैदानाला पाहून टाका आणि निर्णय घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. उद्यामध्ये आंदोलनामध्ये अनेक बदल झालेले असतील. आंदोलन आपल्याला काही करून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठक निर्णय होणे अपेक्षित आहे. जास्त वेळ कळस असण्याची आपल्याला गरज पडू नये याच्यासाठी शिक्षक समन्वय संघ काळजी घेणार आहे. उद्यापासून आंदोलनाची तीव्रता कशी वाढवायची याचा रूपरेषा पूर्णपणे ठरलेली आहे. कारण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत निर्णय झालाच पाहिजे. अन्यथा शिक्षक कुठल्या मार्गाला जाऊ शकतो हे सांगण्याची गरज इथल्या प्रशासनाने कसे असेल त्या शासनापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करावी. प्रशासनाला विनंती आहे की उद्यानंतर आझाद मैदानाचे हे आंदोलन वेगळ्या दिशेने जाण्याची सांगता येत नाही. कारण प्रशासनाला अनेक गोष्टी आम्ही यावेळी पूर्वी सांगितलं की शासनापर्यंत पोहोचवा. कारण आता हळूहळू आमचा शिक्षक मैदानाकडे वळतो आहे. तो जो मैदानापर्यंत येतो आहे म्हणजे त्याला अनुदान पाहिजे, वेतन पाहिजे, हक्काचा टप्पा पाहिजे, हक्काचं प्रतिनिधी वेतन पाहिजे. ही भूमिका घेऊनच तो इथपर्यंत आलेला आहे आणि तो टप्पा घेतल्याशिवाय आझाद मैदानचा हा शिक्षक जो आलेला आहे तो जाणार नाही. उद्यानंतर आंदोलनाची खरी रूपरेषा उद्या सकाळी 10-10:30 दरम्यान या सांगितले जाईल. अनेक रूपरेषा ठरलेले त्यांना आमची विनंती याच बैठकीमध्ये आम्हाला निर्णय पाहिजे. कुणीतरी खोडा घालतो म्हणून आम्हाला त्यांचं नाव आता समोर त्यांचा काय असेल आणि पालक म्हणून आपल्याला विनंती आहे मंत्री महोदयांना अन्यथा उद्या आपल्याला सगळ्या गोष्टी रूपरेषा सगळं क्लिअर करणार आहे की काय काय विषय कुठं विषय कोणते विषय ऐकले आलेला विषय आपल्याला मान्य नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषयाचं काही महत्व नसतं. विषय हा सूचीबद्ध व्हावा लागतो. सूचीबद्ध झाला म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण होऊन त्या कॅबिनेटला विषय आलेला असतो. याच्यासाठी हजार असेल या भूमिकेत आपल्याला काय करायचं यावेळेस काय असतं. आपण बऱ्याच वेळा वर्षावर गेलोच होतो. आता कदाचित रामटेकमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. असं काही होऊ नये परंतु त्यांनी आपण निर्णय घ्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्याची दिशा उद्या आपले बांधवांच्या घरी मला पुन्हा एक विनंती करतो. समाज माध्यमात आपण काय करतो आपल्यासाठी व्हॉट्सअप करतो. व्हॉट्सअपवर टायपिंग करत बसतो. फेसबुक ट्विटरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आजच्या आंदोलनाचं काय रूपरेषा असेल तुमच्यावर माहिती
माननीय शिक्षण मंत्री या राज्याचे प्रशासन असेल त्यांना आपण टॅग केलं पाहिजे आणि त्यांना जाऊन ट्विट केलं पाहिजे. हे आजच्या रात्रीचं सगळं काम असलं पाहिजे. रात्र तुम्ही काय करताय नुसते मोबाईल पाहत बसता, रील्स पाहता, रील्स पाहू नका. आपल्या आयुष्याची एका टप्प्याची रील जर तयार झाली तर आयुष्य सुपर होणार आहे. याच्यासाठी काम करा. आज रात्री फक्त ट्विटरवर आणि मेलवर आपण जास्तीत जास्त संख्येने करा. उद्याची भूमिका आपल्यासोबत पुन्हा मांडली जाईल. आजची